लास्ट 5 इयर्स पासून आम्ही स्ट्रगल करत होतो प्लॅनिंग करता आणि बेबी करता. पण नागपूरमध्ये आम्ही एवढं ट्राय केलं, सगळं काही केलं, पण फायनली तो सगळं सक्सेस आम्हाला म्हणजे जेव्हा सरांचं नाव सजेस्ट केलं आणि आम्ही जालना ट्रॅव्हल केलं पर्सनली. सरांचं गायडन्स, सरांचे ओपिनियन्स आणि सरांचे जे काही त्यामध्ये ट्रीटमेंट सगळ्या काही आम्हाला खूप हेल्पफुल राहिली. आणि फायनली आज माझा बेबी 8 महिन्यांचा आहे आणि हेल्दी आहे. सगळं काही नॉर्मल डिलिव्हरी झालं, सगळ्या काही गोष्टी कुठलेही काही कॉम्प्लिकेशन्स नाही राहिले आणि फायनली वी हॅव कम्प्लिटेड अवर फॅमिली. वन्स अगेन थँक्यू सर. सांगायचं तर पर्सनल इंटरव्हेन्शन जे सरांचं राहायचं प्रत्येक वेळेस कुठल्याही टेस्ट रिपोर्ट्स आणि सगळ्या गोष्टी आल्यानंतर सर जे त्यामध्ये इंटरव्हेंट करायचे. सरांनी खूप काही गोष्टी त्यामध्ये बघितल्या. ठीक आहे, ज्या मायन्यूट ज्या ऑब्झर्वेशन्स होत्या त्या सरांनी सांगितल्या. त्यांनी हे पण म्हटलं आम्हाला की यापूर्वी सुद्धा तुमच्या याच्यात काही कॉम्प्लिकेशन्स नाही होते, बस छोट्या छोट्या करेक्शन्स होत्या. त्याच गोष्टी त्यांनी पकडून आम्हाला सांगितलं, तुम्हाला इथपर्यंत ट्रॅव्हलही करायची गरज नव्हती. त्यांनी हे पण सांगितलं. तर थँक्स टू गजानन सर की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. कारण की हे सगळे मायन्यूट ऑब्झर्वेशन तिथे न झाल्यामुळे आम्हाला इथे एवढं 500-600 किलोमीटर ट्रॅव्हल करून यावं लागलं. इन टर्म्स ऑफ फीज जरी बोलायचं झालं तर नागपूरमध्ये मिनिमम 2.5 ते 3 लाख रुपये फीज मिनिमम जायची एक सिंगल ट्रीटमेंट करता. सरांनी आम्हाला सेम पॅकेज फक्त 1 लाख रुपीज किंवा 1.10 एवढ्याच रुपयात ऑफर केलं. आणि ते इवन नॉट फॉर द स्पेशल ट्रीटमेंट, हे सगळ्या इकॉनॉमिक पर्सन करता आणि सगळ्यांकरता ते तेवढेच फीस चार्ज करतात. येस. So once again, congratulations. थँक्यू मॅम. Thank you, madam. अँड Thank you, थँक्स टू sir. यू.